तुम्हाला माहिती का, आमच्या इथं उन्हाळा संपेपर्यंत मठ्ठा काही बनवणं थांबतच नाही. त्या ठिकाणी मी 1 लिटर घट्टसं दही घेतले. डेअरीवरचं रहीनं चांगलं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला मिक्सरला फिरवायचं असेल ना, तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकतात. भरपूर सारं थंडगार पाणी घातलं, एक मसाला तयार करून घेऊ. तर मसाल्यासाठी या ठिकाणी आपल्याला हिरवी मिरची, अद्रक, पुदिना, बडीशेप घेतली आणि जिरं घेतले. आपल्याला त्याचं वाटण तयार करून घेते. हे वाटण आपण चाळणीनं गाळून घ्यायचे, म्हणजे त्यात एकही कण वगैरे राहत नाही. अगदी प्लेन मठ्ठा आपल्या इथं बनून तयार होतो. गोडीप्रमाणे साखर घातली आणि काळं मीठ घातलं. पुन्हा आपल्याला रईनं एकजीव करून घ्यायचे. 10 मिनिटासाठी आपण रेस्ट करायला ठेवून देऊ, म्हणजे छान तो मुरलाही जातो आणि चव मात्र अजून त्यांनी भारी लागते. 10 मिनिटात तुम्ही पाहू शकता, मस्त आपला थंडगार मठ्ठा बनवून आपला इथं तयार झालेला आहे. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि बर्फाची खडीसुद्धा घालून घ्यायची. लगेच थंडगार मठ्ठा आपल्याला प्यायला घ्यायचा आहे. आता उन्हाळ्यामध्ये जेवणापेक्षा आपण थंडच काहीतरी जास्त पित असतो. सरबत म्हणा किंवा मठ्ठा म्हणा, त्यातल्या त्यात मठ्ठा जर असेल तर पोटात अगदी थंडवा द्यायचं ते काम करत असते. मस्त आपला थंडगार मठ्ठा बनवून आपला इथं तयार झालं आहे. या ठिकाणी मी मातीचा माठ वापरला आहे, तुम्ही कुठलंही भांडं वापरू शकता. तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली तेही मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसं झालं तर. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.